आणि आता शालेय शिक्षणासंदर्भातच आणखीन एक महत्त्वाची बातमी। शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा देणं हे पूर्णतः बंद करण्यात आलेले आहे, कारण त्यावर बंदीच घालण्यात आली आहे। पालघरमधल्या एका शाळेमध्ये गेल्या महिन्यात एक संतापजनक घटना घडली होती। एका शिक्षिकेनं एका विद्यार्थिनीला 100 उठाबशा काढायला लावल्या होत्या। ही विद्यार्थिनी आजारी आहे, तिला शारीरिक व्याधी आहेत हे शिक्षिकेला माहित होतं, मात्र तरीही तिने ते करायला लावलं आणि या सगळ्यामध्ये या शाळेतल्या मुलीचा मृत्यू झाला होता। आता या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेत शासनानं कोणत्याही शाळेमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला शारीरिक शिक्षा देणं हे बेकायदेशीर ठरवलेलं आहे आणि याच्या अंमलबजावणीची जबाबदारी शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापक यांच्यावर ठेवण्यात आली आहे। समजा जर एखाद्या शिक्षकानं विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा दिली तर त्याचा अहवाल थेट पोलिसांना देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। यामुळे हिंस्र प्रवृत्तीच्या शिक्षकांना लगाम बसेल अशी आशा शिक्षण तज्ञ व्यक्त करतात। काही मस्तीखोर मुलं शाळेत असतात, त्यांना समज देणंही गरजेचं असतं, पण याचा अर्थ त्यांना मारणं, त्यांना टोमणे देणं याला परवानगी देता येऊ शकत नाही। आता सरकारनं जेव्हा शिक्षेला बंदी केलेली आहे त्यावेळेस कोणत्या प्रकारच्या शिक्षा आहेत की ज्यावर बंदी घातलेली आहे त्याची यादी बघूया। मारहाण करणं किंवा विद्यार्थ्यांच्या कानशिलात लगावणं पूर्णतः वर्ज्य, हे करताच येणार नाही शाळेमध्ये। कान ओढणं, केस ओढणं, उठाबशा काढायला लावणं यासारख्या अवमानकारक गोष्टी पूर्णतः बंद। उन्हात उभं करणं, पावसात वर्गाबाहेर उभं करणं याही शिक्षा शिक्षकांना करता येणार नाहीत। गुडघे टेकवून जमिनीवर बसायला लावणं अशा शारीरिक त्रास देणाऱ्या शिक्षाही करता येणार नाहीत। अन्न किंवा पाणी विद्यार्थ्यांचं जप्त करणं किंवा वारंवार त्यांचा तोंडी अपमान करणं हेही शिक्षकांना करता येणार नाही। आणि असं काही प्रकार जर घडला एखाद्या वर्गामध्ये एखाद्या शिक्षकाकडून तर तात्काळ पोलिसांना कळवणं हे त्या शाळेच्या मुख्याध्यापकांवर, इतर शिक्षकांवर, व्यवस्थापनावर जबाबदारी असेल। आणि ही जर त्यांनी केलं नाही, हे नियम मोडले तर मग मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन या सगळ्यासाठी किंवा याच्या पुढच्या परिणामांसाठी जबाबदार असतील।